तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील दीक्षाभूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दल आणि नागपूर पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत। भूमिगत वाहनतळ बांधकामाला काल आंदोलकांनी विरोध दर्शवला। यावेळी अनुयायांनी तीव्र आंदोलन केलं। त्याची दखल घेत शासनाने या बांधकामाला स्थगिती दिली, मात्र अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याचा आढावा घेतलेला आहे तुषार कोहळेने। आपल्यासोबत नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्विनी दोर्जे मॅडम आहे। मॅडम, या संपूर्ण परिसरामध्ये दीक्षाभूमीच्या सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। आतमध्ये कोणाला सोडलं जात नाही। किती सुरक्षा आहे आणि कशा प्रकारे काळजी घेतली जाते कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? दीक्षाभूमीच्या सुरक्षेसाठी आम्ही जे मोठे बंदोबस्त आम्ही लावलेले आहे आणि आता प्रत्येक गेट आम्ही गार्ड केलेले आहे। आमच्यासाठी SRPF कंपनी आहे, RCP आहे, आमचे सर्व DCPs आहे, आमचे कर्मचारी आहे, खुफिया यंत्रणा आहे, सर्वांना आम्ही लाभलेले आहे आणि आम्ही प्रयत्नात आहे की सर्व शांततेने पार पडायला पाहिजे। कारण काल हाऊसमध्ये सरांनी घोषणा केलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही लोक जाणून बुजून जे मिसकम्युनिकेशन करण्याची आणि लोकांमध्ये भावना भडकवण्याची प्रयत्नात आहे, ते अशा लोकांना यश मिळू नये आणि यांच्या त्यांनी जे दिलेले आहे आवाहनच्या प्रतिसादमध्ये काही लोक इकडे येऊन जे मिसडिरेक्टेड लोक आहेत इकडे येऊन प्रॉब्लेम क्रिएट करू नये आणि जे स्ट्रक्चरला काय म्हणजे दीक्षाभूमीला काय सुरक्षेला काय फर्दर ब्रेक होऊ नये म्हणून आम्ही आता पूर्णपणे सज्जपणे आम्ही बंदोबस्त लावलेले आहे। कालच्या आंदोलनामध्ये काही बाहेरचे लोक आले जे लोकांच्या भावना भडकत होत्या, अशा पोलिसाच्या प्राथमिक तपासात ते पुढे आलं आहे असं येत आहे। आमच्या चौकशी अजून सुरू आहे, तर याप्रमाणे आम्ही या लोकांना आयडेंटिफाय करणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचेही आम्ही विचारत आहे। गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे पण त्यात आम्हाला कारण प्रत्येकाने यात व्हिडिओ जे फुटेजेस आहे वगैरे जे तपासणीचे काम आमचं सुरू आहे आणि कोण काय आहे, कुठून आलेले आहे, त्यांचे जे पूर्वी जे मीटिंग जे घडलेलं होतं ते कोणी आवाहन दिले आणि त्याप्रमाणे काय त्याच्या आमच्या प्रोसेस सुरू आहे, त्याप्रमाणे आमची कारवाई सुरू आहे। महाराष्ट्रात याआधी देखील आंबेडकरी आंदोलनामध्ये बाहेरच्या लोकांनी उडी घेतली आणि कुठेतरी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता। कुठेतरी या आंदोलनाच्या माध्यमातून देखील तसं होताना दिसत आहे। बरोबर आहे, कारण जे आम्हाला जे माहिती मिळालेली आहे तर त्याच्याही म्हणजे चौकशी आता सुरू आहे। ते माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे नागपूरचे जे नागरिक आहेत ते कमी प्रमाणात होतं आणि बाहेरून आलेले लोक जास्त प्रमाणात होते, तर या लोकांकडून जास्त जे तोडफोडचे कारवाई झालेली आहे असं आम्हाला माहिती मिळत आहे। जर का तुम्ही बघितलं या दीक्षाभूमी परिसरामध्ये तर हे मुख्य द्वार आहे। मुख्य द्वारावर आपण बघू शकतो की पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। सोबतच संपूर्ण परिसर हा चारही बाजूने पोलिसांनी वेढलेला आहे। आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाही, कारण की काल ज्या प्रकारे दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधामध्ये एक आंदोलन सुरू झालेलं होतं आणि त्या आंदोलनानंतर एक मोठा रोष इथे पाहायला मिळाला होता। इथे जे निर्माधित काम होतं त्याची तोडफोड करण्यात आलेली होती, त्यामुळे मग निश्चितच आज तसा प्रकार घडू नये या दृष्टीने पोलिसांनी ह्या उपाययोजना केलेल्या आहे। महत्त्वाचा गोष्ट तर आपण बघायचं झालं तर दीक्षाभूमीचा हा जो परिसर आहे या मुख्यद्वाराच्याच बाजूला ते अंडरग्राऊंड पार्किंग आपल्याला पाहायला मिळतं आणि अंडरग्राऊंड पार्किंग नको असं काल आंदोलकांचं म्हणणं होतं आणि इतर जे विकासाचे काम आहे त्याला विरोध नव्हता। मात्र प्रशासनाने काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये याची घोषणा केली की जे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथली जी स्मारक समिती आहे त्यांनी देखील इथे कोणत्याही प्रकारचं अंडरग्राऊंड बांधकाम केलं जाणार नाही, ते पूर्णतः रद्द केलं जाईल असं सांगितलं होतं। मात्र आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी परत काही नागरिक इथे येण्याची शक्यता आहे, काही लोकांचा परत उद्रेक होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या संपूर्ण परिसराला पोलिसांनी चारही बाजूने आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि इथल्या संपूर्ण परिसराची वाहतूक देखील बंद केलेली आहे। सोबतच आतमध्ये देखील कोणाला सोडलं जात नाही। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।